सोलापूर शहरात मुसळधार पावसामुळे जुनापुणा नाका स्मशानभूमी शेजारील पुलाजवळ वाहणाऱ्या नाल्यात काल मध्यरात्री सतीश सुनील शिंदे वाहन क्रमांक MH13 CT 0641 हे वाहून गेल्याची माहिती समोर आली आहे। यावेळी सुनील शिंदे यांच्या पत्नीने टाहो फोडत माझा पती मला परत मिळवून द्या अशी आर्त हाक दिली। सतीश शिंदे त्याने रिक्षा चालवतात, माझे मिस्टर ही मुलगी आहे एक लहान, त्याने रात्री इथनं जात होते, इथं काय सेफ्टी अलर्ट काहीच केलं नाही, त्यांच्या लापरवाहीमुळे माझे मिस्टर इथनं गेल्यात, त्याने सापडले मला काहीच माहिती नाही, मला त्यांच्यामुळे माझे मिस्टर गेलेत, मला त्याने कसल्याही परिस्थितीत पाहिजे, मला माझे मिस्टर कसल्याही हालतीत मला आणून द्या, मला काय घेणं देणं नाही आणि त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे। त्यांच्या चुकीमुळे त्यांच्या लापरवाहीमुळे माझे मिस्टर इथून गेले, त्याने पहिलाच इथं अलर्ट केले असते, नाही तर टायमाला मिरवणुकीसाठी अलर्ट राहते, नाही तर टायमाला पोलीस असतात भरपूर मिरवणुकीसाठी डान्ससाठी, इथे एखाद्याचा जीव गेलाय त्याने सापडेनात, काय करायचं, कुणाच्या तोंडाकडे बघायचं, माझे घर करते मेंटेनन्स आहेत, माझं लहान बाळ आहे, मला काय घेणं देणं नाही, माझे मिस्टर मला कसल्या पण हालतीत पाहिजे म्हणल्यावर पाहिजे। हा नेहमीचा रोड होता का त्यांचा याचा? हा नेहमीचा रोड होता, त्याने इथूनच येत जात होते, आम्ही इथूनच येत जाणं करतो। आणि तुम्ही काय करता? काय नाही सर, घरीच असते, मिस्टरवरच आमचं सगळं चालतंय, त्यांनीच रोजगार करूनच खाता, आम्ही रोज रिक्षा चालवले तरच आमचं पोट भरतं, एक दिवस जर नाही रिक्षा चालवले तर आमचं जीवनच नाही सर, लेकराची पण आपदा होते। आता खासदार प्रणिती शिंदे आले होते, तुम्हाला त्यांनी शब्द काय दिलाय? भेटले तर बरंच आहे म्हणले, नाही भेटल्यावर त्यांच्या चुकीमुळे झाले, त्यांच्यावर कारवाई करू म्हणून शब्द दिले त्यांनी। घटनास्थळी खासदार प्रणिती शिंदे यांनी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली, त्यांच्या कुटुंबियांचीही भेट घेत त्यांना धीर दिला। खासदार प्रणिती शिंदे यांनी सोलापूर महापालिका आयुक्त सचिन ओंबासे यांच्याशी संपर्क साधून तातडीने शोध मोहीम राबवण्याची मागणी केली। यावेळी प्रत्यक्षदर्शींनी घडलेली हकीकत सांगितली। काल रात्री किरण पवार बोलतो, काल रात्री वड्यामध्ये ज्या बारका ब्रिज आहे पुणे नाक्याचा, त्या तिथून एक रिक्षा वड्यामध्ये अडकली होती। एक आमचे मित्र आहेत, त्यांनी मला फोन करून सांगितलं की भैया असं ते वरून जात असताना त्यांनी व्हिडिओ शूटिंग काढली व रिक्षा अडकली का म्हणून आम्हाला फोन केला। आम्हाला फोन केल्यानंतरनं आम्ही तत्कालीन इथे येऊन अग्निशामक असेल किंवा ॲम्ब्युलन्स असेल किंवा आपत्कालीनला आणून ती रिक्षा बाहेर काढली व त्या रिक्षामध्ये सतीश शिंदे म्हणून एक इसम आहे मडकी वस्तीचे ते इथं दिसून आले नाहीत आणि प्रवाह पण भरपूर असल्याकारणाने रिक्षा पूर्ण पुढचं चाक ते आतमध्ये गेलं होतं आणि पाठीमागचं चाकापर्यंतच्या वर रिक्षाला पाणी लागलं होतं। त्यानंतरनं काही एक तास 2 तासानंतरनं आम्ही रिक्षा बाहेर काढली व त्यांचे नातेवाईक आल्यानंतर आम्ही 14 कमानी असेल 6 कमानी असेल त्याच वसंत विहारचा पूल हे कडेनी बॅटरी घेऊन फिरलो आणि सदर तो व्यक्ती इसम आम्हाला आढळून आला नाही। मी गणेश पुजारी, माजी सदस्य सोलापूर महानगरपालिका। आज सकाळी या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज पुतळा परिसरातील जुना पुणे नाका येथील स्मशानभूमी समोरील जो नाला आहे, या नाल्यामध्ये एक रिक्षा चालक स्वतःची रिक्षा घेऊन या ठिकाणी जात असताना वाहत असल्याची माहिती येथील नागरिकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष आनंदचंदन शिवे यांना दिली। त्या माहितीनुसार त्यांनी मला त्वरित ही माहिती सांगितली आहे आणि घटनास्थळी आम्ही दोघंही आलो या ठिकाणी आणि सदर त्यांच्या नातेवाईकाची भेट घेतली आणि ती माहिती घेतली असता सदर व्यक्ती हा रात्री 11:30-12च्या दरम्यान नाल्यावरून आपल्या मडकी वस्ती येथील राहणाऱ्या घरी जात असताना रिक्षामध्ये जात असताना या ठिकाणी नाल्यावर खड्ड्यामध्ये रिक्षा अडकली व तो वाहत गेला असल्याची शंका या ठिकाणी नागरिकांनी आणि त्यांच्या नातेवाईकांनी व्यक्त केली। त्यानुसार आनंदचंदन शिवे यांनी महापालिकेचे आयुक्त सचिन ओंबासे साहेब, कारंजे साहेब यांना सदर घटनेची माहिती दिली। या माहितीनुसार श्री लोकरे साहेब व मुलानी साहेब यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट दिली। त्याचबरोबर माननीय आमदार विजयकुमार देशमुख साहेब यांनी देखील घटनास्थळी भेट दिली। सदरची माहिती या ठिकाणी आपले महापालिका आपत्कालीन व्यवस्था ही अपुरी पडत असल्याने नगरसेवक आनंदचंदन शिवे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा त्वरित या ठिकाणी कार्यान्वित करावे अशी मागणी केली। त्यानुसार या ठिकाणी जिल्हा आपत्ती व्यवस्थापनची टीम पूर्ण या ठिकाणी NDRFची टीम या ठिकाणी कार्यरत झाली आहे आणि सदर व्यक्तीचं या ठिकाणी शोध मोहीम मोठ्या प्रमाणात चालू आहे। मी अमोल शिवाजी झाडगे
प्रथमतः सकाळी पहाटे आम्हाला आमच्या गणेश नगरमधून फोन आला की असं इथं आपल्या जुना दगडी पुलावर रिक्षा अडकलेली आहे. आम्ही ती बातमी करतात आम्ही तात्काळ इथं आल्यावर बघितलं तर ते जे नागरिक जो वाहून गेला त्या नागरिकाचे नातेवाईक होते. व आम्ही त्यांची चर्चा केली तर रात्री 11:30च्या दरम्यान तो त्या रस्त्यानं इकडे येऊन त्याला माहीत नसल्या कारणानं, कारण इथं नॅशनल हायवेचं काम चालू आहे सर्व्हिस रस्त्याचं, ते माहीत नसल्या कारणानं तिथं त्याची रिक्षा अडकून तो वाहून गेल्याची शक्यता आहे. आम्ही वारंवार जवळजवळ आम्ही 25-30 वर्ष झाले या एरियात राहतो. आम्ही वारंवार प्रशासनाला सांगतोय, आम्ही निवेदन दिले आहेत, आम्ही आंदोलन केले आहेत ह्या दगडी पुलाबद्दल साईडनं कठडे बांधून घ्या किंवा काय तर करून घ्या. आता ही पूर्णपणे ही नॅशनल हायवे प्रशासनाची जबाबदारी आहे, कारण त्यांनी आता ही काम करत असताना कुठलीही बॅरिकेडर नाही किंवा कुठलीही त्याला रस्ता बंद केलेला नाही. हा असा रस्ता ओपन ठेवल्या कारणावश एका निष्पाप पोराचा जीव गेलेला आहे, कारण त्याच्या मागं त्याची बायको व 3 मुलं आहेत. याला जबाबदार पूर्णपणे नॅशनल हायवे व संबंधित मक्तेदार आहे. त्यांच्यावर शासनाच्या वतीनं गुन्हा दाखल करण्यात यावे महापालिकेच्या वतीनं. यावेळी बोलताना खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या की सोलापूर तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गावर सुरू असलेल्या कामाजवळ बॅरिगेटिंग न केल्यामुळे मोठी दुर्घटना घडली आहे. रात्री रिक्षा चालक सतीश शिंदे हे पुलाजवळून जात असताना पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले असून अजूनही त्यांचा शोध लागलेला नाही. या घटनेबाबत प्रशासनाला तातडीने सूचना केल्या असून एनडीआरएफचे पथक घटनास्थळी दाखल होऊन शोध मोहीम सुरू आहे. देव करो सतीश शिंदे सुखरूप सापडावेत अशी प्रार्थना मी करते, असे खासदार प्रणिती शिंदे म्हणाले आहेत. त्यांनी पुढे सांगितले की राष्ट्रीय महामार्ग विभाग आणि ठेकेदारांच्या निष्काळजीपणामुळेच ही दुर्घटना घडली आहे. लोकांचे जीव गेल्याशिवाय यांचे डोळे उघडत नाहीत. जबाबदारी एकमेकांवर ढकलण्याचा प्रकार सुरू आहे. लोकांच्या जीवाशी खेळ केला जात आहे. म्हणूनच ठेकेदार व संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा अशी ठाम मागणी खासदार प्रणिती शिंदे यांनी केली आहे. घटना म्हणजे काही दिवसापासूनच घडत आहे. पुण्या नाकाचा जो पूल आहे आणि त्याच्यावर त्याच्या खाली जो नाला आहे त्याच्यात एक रिक्षा काल रात्री डायरेक्ट गेली आणि आता तो रिक्षा चालक जो आहे तो अजूनपर्यंत सापडला नाही. आता एनडीआरएफची बोट आली आणि शोध मोहीम चालू आहे. पण सर्वात मोठी शोकांतिका ही आहे की तिकडे काम चालू आहे, नॅशनल हायवेचं काम चालू आहे आणि महापालिका एकत्र मिळून ते काम करतायत. पण एकही बॅरिकेड आता तुम्ही बघितलं असेल 2 दिवसापासून हे वाहत आहे, एकही काम चालू आहे पण एकही बॅरिकेड आपल्या तिथे दिसत नाही आहे. हा रिक्षावाला इथेच राहतो आणि त्याला माहीत नव्हता त्याचा रोजचा रस्ता आहे म्हणून त्यांनी डायरेक्ट त्याचं वाहन त्याच्यात घेतलं आणि अडकला गेलं आणि आत्तापर्यंत ह्या ताईचा जे पती आहेत ते सापडले नाही आहेत. एनडीआरएफची मोहीम चालू आहे. आम्ही सगळे मिळून FIR दाखल करतोय. जो कॉन्ट्रॅक्टर आहे तो पुण्याचा आहे. मी आता नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांना फोन केला, त्यांना माहिती पण नाही ही घटना घडली आहे. ती शोकांतिका आहे. 24 तास झाले त्यांना माहिती पण नाही ही घटना. आणि जेव्हा मी फोन केला त्यांचा पहिला रिस्पॉन्स काय होता, आमच्या अंडर येत नाही, मेरे अंडर आता नाही आहे. आणि मग जेव्हा आम्ही कॉन्ट्रॅक्टरला लाईनवर घेतलं तेव्हा दूध का दूध पाणी का पाणी झालं. कॉन्ट्रॅक्टर बसलाय पुण्यात, NHAIचा अधिकारी म्हणतोय आम्हाला माहिती नाही, माझ्या अंडर येत नाही. आणि आता सोक्षमोक्ष झाला. पूर्णपणे चूक जी आहे ती नॅशनल हायवे आणि कॉन्ट्रॅक्टरची आहे आणि त्यांचा हलगर्जीपणा. म्हणून आता ताबडतोब मी देवाच्या म्हणजे मी प्रार्थना करते की लवकरात लवकर ह्याच्यात सोक्षमोक्ष मिळू. हिची एक लहान 7 वर्षाची मुलगी आहे. पण आम्ही FIR त्या ठिकाणी ताबडतोब NHAIचे अधिकारी आणि कॉन्ट्रॅक्टरवर त्या ठिकाणी दाखल करतोय. पण तुम्ही बघा हलगर्जीपणाचा कहर आणि कळस की एक साधं कुठेच काही चालू असेल, रस्त्यात खड्डा असेल तर लगेच बॅरिकेडिंग करतात आणि इथे एवढं मोठं चालू आहे आणि साधं बॅरिकेडिंग नाही. कॉन्ट्रॅक्टर म्हणते पत्रे लावले. पत्रे कधी? आज सकाळी सगळे डोळ्यांची. म्हणजे काल परवापासून मी बघते की प्रशासन एवढा हलगर्जीपणाने काम करत आहे की जीवहानी झाल्याशिवाय डोळे उघडत नाहीत. आणि आता तर निगरगट्टा झालेत की ते होऊन सुद्धा त्यांचे डोळे उघडत नाही आहेत. ही खरंच म्हणजे खूपच वाईट परिस्थिती निर्माण झाली महाराष्ट्रात. माहिती नाही, उडवाउडवीची उत्तरं माझ्याकडे नाही त्याच्याकडे असं म्हणजे एकंदरीत स्क्रिप्टेड उत्तरं जे आपण म्हणतोय ती ऐकायला येत आहेत. पण आता ते झालं जेव्हा दोघांना तेव्हा ते उघडे पडले आणि आता त्यांना कळलं त्यांची जबाबदारी. पण आता आम्ही थांबणार नाही. आम्ही शोध मोहीम चालू आहे. FIR लॉन्च केला आहे. आता त्याच्यानंतर करतोय. आता त्याच्यानंतर पुढे एवढीच अपेक्षा ठेवू की असे जर होत असेल तर प्रशासनाने
संवेदनशीलतापणा तिथे तरी दाखवायची. म्हणजे आता सगळं कमर्शियल झालंय, सगळ्याच्या मागे फक्त पैसे कमवायचा हेतू ह्यांचा आहे. लोकांचं ह्यांना काही पडलं नाहीये, जीवाचं ह्यांना काही पडलं नाहीये. जीवाची खेळी इथे या ठिकाणी खेळण्यात जाते, फक्त स्वतःचे खिसे गरम करण्यात.